सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर ज्योती चिंचणीकर यांच्या मंत्र्योत्तम नाना या कादंबरीवर आधारित सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित लेखमाला नाना फडणवीस. कालच्या पुढे सुरू करते. काल आपण बघितलं की महिपतरावांनी नानांच्याकडे मध्यस्थी करून श्रीमंतांना शिलंगणास जाऊ द्या अशी गळ घातली होती. सुरू करूया पुढचा भाग. श्रीमंतांच्या अंगात चांगलाच ज्वर असल्याने खरं म्हणजे त्यांनी जायला नको होतं असं नानांना वाटत होतं, पण तरी ते हट्टाने शिलंगणाला निघाले. ते अंबारीत बसण्यासाठी हत्तीवर चढत असतानाच त्यांचा तोल जातो असं वाटून आप्पा बळवंत मेहेंदळे त्यांच्या मागे छत्र धरण्यास स्वतः चढले. त्यांचे पूर्ण मिरवणुकीत सर्व लक्ष श्रीमंतांकडेच केंद्रित केलेलं होतं. त्यामुळे श्रीमंतांना ग्लानी आल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि श्रीमंत अंबारीतून पडतील असं वाटलं तेव्हा आप्पांनी ताबडतोब श्रीमंतांच्या शेल्याने दोन्ही टोकं अंबारीच्या खांबाला बांधली. त्यांचा अंगरखा मागून हाताने पकडून ठेवला. लगेच माघारी वळण्याची सूचना नानांकडे पाठवली. परमेश्वर कृपेने आप्पांना सावधगिरी सुचली, अन्यथा आज केवढा अनर्थ झाला असता. सीमोल्लंघनाची मिरवणूक आटोपून खाशा मंडळी नानांच्या दिवाणखान्यात जमली होती. काही वेळातच सेवकांच्या हातात तबक घेऊन नाना बैठकीत आले आणि सरळ आप्पा मेहेंदळ्यांच्या समोर नाना उभे राहिलेले पाहून संकोचून आप्पा उभे राहिले. नानांनी सेवकाच्या हातातील तबकावरील आच्छादन दूर केले. त्यातील टपोऱ्या मोत्यांचा कंठा उचलून आप्पांच्या गळ्यात घातला. शिवाय रेशमी वस्त्र, मोहरांची थैली आणि काही अलंकारही होते त्यात. आप्पा संकोचून म्हणाले, नाना, याची खरंच काही आवश्यकता नव्हती. नाना म्हणाले, आप्पा, हे इनाम किंवा बक्षिसी नाही, ही माझ्याकडून छोटीशी भेट आहे असं समजा. आज तुम्ही या राज्यासाठी माझ्यासाठी जे केलं. नानांचा स्वर घैबरून आल्याने त्यांना तोंडातून शब्द फुटेना. थोडं सावरल्यावर नाना म्हणाले, मंडळी, आज आप्पांच्या दक्षतेमुळे आपण फार मोठ्या संकटातून बाहेर पडलो. श्रीमंत ठीक झाल्यावर दरबार भरेल तेव्हा खुद्द श्रीमंतांच्या हस्ते आप्पांचा सन्मान होईलच. आज माझी ही अल्पशी कृतज्ञतापूर्वक भेट. सर्व मंडळींनी नानांचा निरोप घेतला, पण पंत गुरुजी मुद्दामच नानांशी बोलण्यासाठी मागे राहिले. नाना म्हणाले, गुरुजी, तुम्हीच सांगा, मी आता काय करावं, कसं वागावं. कसेही वागलो तरी श्रीमंतांचा गैरसमज, स्वभावातील आतताईपणा वाढतच चाललाय. आज श्रीमंत हत्तीवरून पडले असते, त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर राज्यासाठी आणि माझ्यासाठी केवढं मोठं संकट उभं राहिलं असतं. लोकांनी त्यासाठी मलाच जबाबदार धरलं असतं. मला वाटतं या क्षणी सर्व सोडून दूर कुठेतरी निघून जावं आणि ईश्वर चिंतनात शांतपणे आयुष्य घालवावं. पण गुरुजी, या सर्व कारभाराचा डोलारा कुणाकडे सोपवू? तसाच गेलो तर लोक नावं ठेवतील, म्हणतील नानांनी स्वतःचा अभिमान बाळगण्यासाठी राज्यहिताचा बळी दिला. छे छे, डोलारा सोडून जाण्याचा विचारही मनात आणू नका. त्यांना सतत ज्वर येत असल्याने श्रीमंत जरा चिडखोर झाले. प्रकृतीत आराम पडला की मी, महिपतराव, भाऊ त्यांच्याकडे जाऊन समजावून सांगू. चिंता करू नका, होईल सर्व सुरळीत. परंतु सर्व सुरळीत व्हावं असं विधिलिखित नव्हतं. विजयादशमीनंतर केवळ एकच दिवस मध्ये गेला. द्वादशीच्या दिवशी सकाळी स्नानसंध्या आटोपून नाना बेलबागेत दर्शनाला निघाले. तोच त्यांचे खाजगी सचिव नारोपंत धापा टाकत धावत धावत नानांकडे येत म्हणाले, श्रीमंत, श्रीमंत. गणेश महालाच्या माडीवरून कारंजावर पडले. ऐकताच नाना तसेच त्वरेने गणेश महालात आले. सेवकांनी रक्तबंबाळ झालेल्या श्रीमंतांना महालात आणून झोपवलं. शुद्ध नव्हतीच. उजव्या मांडीवर वाकडे तिकडे
भली मोठी जखम, मांडीचं हात मोडून त्याचं टोक बाहेर आलेलं, कपाळाला हातांना खरचटल्याच्या मोठ्या जखमा, रक्तानं माखलेले कपडे पाहून नानांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. कसे तरी ते मटकन खालीच बसले. काही वेळातच वैद्य आले. एव्हाना श्रीमंतांच्या अपघाताची बातमी पसरल्याने तिथे गर्दी होऊ लागली. माधवरावांच्या आजीताई दीडमुख अवस्थेत डोक्याला हात लावून बसल्या होत्या. 2-3 वैद्यांना घेऊन महिपतराव आले. तिथली लोकांची गर्दी कमी केली. वैद्य आपल्या उपचाराला लागले. महिपतरावांनी आईला विचारलं, माधवराव पडलेच कसे? त्यांच्याजवळ कोणी सेवक नव्हते का? त्या म्हणाल्या, सगळेच होते रे बाबा, शागीर खिदमतगार सारे होते. मी तर त्याच्या बिछाण्याजवळच डोके चेपत बसले होते. हुंदके देत ताईयाची सांगू लागल्या. कालपासून वातात बडबडणं सुरू झाल्यापासून नानांनी शागिर्दांना सक्त ताकीद दिली होती की श्रीमंतांना क्षणभरही एकटं सोडू नका. तेव्हापासून सतत कोणी ना कोणी त्यांच्या अवतीभोवती आहेतच. सकाळी त्याचा थोडा डोळा लागला. अचानक बिछाण्यावरून उठून म्हणू लागले, थांब थांब, तू मला सोडून जाऊ नकोस, असं हातवारे करून बडबडू लागले. सेवकांच्या मदतीने शांत करून झोपवलं. त्याला झोप लागली म्हणून मात्रा उगाळून आणण्यासाठी पायऱ्या उतरणार तोच पुन्हा जोराने उठले. जाऊ नको, तू मला वचन दिलंयस, थांब ना, असं ओरडत खिडकीकडे धावले आणि कुणाला काही कळायच्या आत खिडकीतून सरळ खाली उडी टाकली. नेमके कारंज्यावर पडल्यामुळे कारंजाच्या नळ्या मांडीत घुसल्या. नानांनी स्वतःला सावरलं आणि महिपतराव आणि त्यांच्या आईला धीर देत म्हणाले, वैद्यांचे उपाय सुरू आहेत. दुपारपर्यंत श्रीमंत शुद्धीवर येतील, असं वैद्यराज म्हणाले. परमेश्वर आपल्या प्रयत्नाला नक्कीच यश देईल. श्रीमंतांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी पुण्यातील घरोघरी अभिषेक, अनुष्ठाने, जप, नवस, प्रार्थना, साकडं घालणं चालूच होतं. पण विधिलिखित वेगळंच होतं. श्रीमंतांच्या अपघाताचा दिवस संपला. रात्र उलटली तरी श्रीमंतांना शुद्ध आली नाही. नानांचा धीर सुटू लागला. वैद्य, डॉक्टर आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. दुपारी त्यांना शुद्ध आल्यावर नानांना बोलवायला सांगितलं. निरोप मिळताच तात्काळ नाना शनिवारवाड्यावर आले. ताईयाजी श्रीमंतांच्या तोंडात चमच्यानं थोडं थोडं पाणी घालत होत्या. नाना दिसताच श्रीमंतांनी फिकटचं स्मित केलं. नाना पुढे येऊन श्रीमंतांच्या कपाळावर हात ठेवत विचारलं, आता कसं वाटतंय श्रीमंत? नाना अगदी खोल आवाजात माधवराव म्हणाले, मी मरणार, माझ्या जागी तुम्ही दुसरा पेशवा करा. या शब्दांनी नानांना एकदम भरून आलं. तोंडावर हात ठेवत म्हणाले, असं बोलू नये श्रीमंत, तुम्ही लवकर बरे व्हाल. माधवरावांनी कसे बसे हात जोडत त्यांना म्हणाले, नाना तुमच्या मनासारखा मी चांगला मुलगा नाही होऊ शकलो, माफ करा. नानांचे डोळे भरून आले. भावनांना आवर घालत हलकेच थोपटत ते म्हणाले, अरे वेड्या, तू जसं आहेस तसाच मला प्रिय आहेस. फक्त लवकर बरा हो, जास्त बोलू नकोस, नंतर खूप बोलू आपण. बोलत राहिल्याने श्रीमंतांना त्रास होईल म्हणून नाना तिथून बाहेर पडले. श्रीमंतांना शुद्ध आली म्हणून सर्वांनाच हायसं वाटलं, पण ते समाधान क्षणभंगूर ठरलं. जेमतेम अर्धा घटकाच शुद्धीवर होते ते. त्यानंतर त्यांची शुद्ध हरपली ती कायमचीच. चतुर्दशीचा दिवस उजाडला. तोच मुळी मराठा साम्राज्यावर भयंकर सावट घेऊन. वैद्य, डॉक्टर, तमाम जनतेच्या शुभेच्छा, उपास, तापास, नवस, कशाचा काहीच फायदा झाला नाही. अवघ्या 21 वर्षांच्या वयाचे नाना फडणीसांच्या आशा आकांक्षांचा केंद्रबिंदू असलेले नानासाहेब पेशव्यांचा शेवटचा वंशज सवाई माधवराव पेशव्यांचे प्राण अनंतात विलीन झाले. गेली 21 वर्ष शर्थीनं राज्य राखण्यासाठी नानांनी सातत्यानं केलेली खटपट, वापरलेली अक्कल हुशारी आणि घेतलेली अविश्रांत मेहनत क्षणात मातीमोल झाली. नानांच्या डोळ्यांपुढे अंधार पसरला.
श्रीमंत पेशवे सवाई माधवरावांच्या मृत्यूमुळे सर्वजण हादरून गेले. पण काळ कुणासाठी थांबत नाही. थोडं सावरल्यावर सर्वांनी बैठक घेतली. रास्ते, फडके, पटवर्धन, होळकर, शेलूरकर इत्यादी सर्वजण जातीने हजर होते. भोसले, शिंदेंचे वकील आले होते. दौलतराव शिंदे स्वतः न येता आपले 2 वकील जीवबा बक्षी आणि बाळोबा पागनीसांना त्यांनी पाठवलं होतं. नानांना एकमुखाने पाठिंबा व्यक्त करून पुढील निर्णय घेण्यास सांगितलं. मग नानांनी आपली योजना पुढे ठेवली. सवाई माधवरावांच्या विधवा पत्नी यशोदाबाईंच्या मांडीवर दत्तक देऊन राज्य चालवावं. सर्वांनी या योजनेस संमती दिली आणि पूर्वी जसं बारभाई कारस्थानाचे वेळी एकजुटीने राज्य तरून नेलं तसंच याही वेळी करायचा निश्चय पक्का झाला. त्याप्रमाणे नाना दत्तक शोधायच्या कामी लागले. पण त्यांना आपला बेत बदलावा लागला. नाना सकाळीच पटवर्धन भाऊंकडे गेले. म्हणाले, दौलतराव शिंदेंनी पुण्यातील लोकांशी आणि बाजीरावांशी संधान साधून बाळाजी विश्वनाथचे औरस वंशज बाजीराव आणि चिमाजी अप्पा असताना दुसरा दत्तक आणून गादीचा धनी करणं योग्य नाही असा पवित्रा घेतलाय. भाऊ, शिंदेंची फौज मोठी आहे. त्यांच्या विरोधात जाणं आपल्याला महागात पडेल. प्राप्त स्थितीत तुम्ही स्वतः जाऊन बाजीराव आणि चिमाजी अप्पांना घेऊन या. आपण चिमाजींना यशोदाबाईंचे मांडीवर दत्तक देऊ म्हणजे औरसाचा हक्क हिरावल्यासारखा होणार नाही. भाऊ म्हणाले, पण नाना, रघुनाथरावांच्या वंशाला नमस्कार तू करणार नाहीस अशी प्रतिज्ञा घेतलीयस ना? नाना खिन्नपणे हसले. म्हणाले, भाऊ, इथे राज्याच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा असताना माझ्या प्रतिज्ञेची काय मातब्बरी? अहो, भगवान श्रीकृष्णाने शस्त्र हाती न घ्यायची प्रतिज्ञा केली होती, पण युद्धात आणीबाणीचा प्रसंग आल्यावर मोडलीच ना. तिथं माझी काय कथा? भाऊ, माझी प्रतिज्ञा राष्ट्रहितापेक्षा मोठी नाही. भाऊ, आपण पेशव्यांच्या नावावर कोट्यावधी रुपयांचं कर्ज घेतलं. खुद्द तुमचे 40 लाख रुपये म्हैसूर आणि इतर स्वाऱ्यांचे देणे पेशव्यांकडे तुंबले आहे. उद्या येणारे पेशवे माधवरावांचे दत्तक पुत्र म्हणून आले की त्या कर्जाला ते जबाबदार ठरतात. भाऊ, दौलतराव शिंदे पैशाचे लोभी आहेत. त्यांनी बाजीरावांना मी तुम्हाला पेशवेपद मिळवून देतो असं सांगून त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये उकळू पाहत असणार. आपण स्वतः बाजीरावांना इथे घेऊन आलो म्हणजे शिंदेंचा डाव धळला जाईल. शक्यतो चिमाजीस नाही जमलं तर मग बाजीरावास दत्तक विधान करू. परशुराम भाऊ चिमाजी अप्पा सांडण्यास जुन्नरला गेले, पण धाकटा भाऊ चिमाजीस भाऊंच्या ताब्यात देण्यास बाजीरावांनी साफ नकार दिला. आणि कळस म्हणजे सरळ स्वभावाच्या परशुराम भाऊंना आपल्या गोड शब्दांनी जाळ्यात पकडून तुम्हालाच पेशवेपद देववतो अशी भाऊंकडून शपथही घेवली. भाऊ बाजीराव आणि चिमाजींना घेऊन खडकीपर्यंत आले. तिथे नानांची आणि बाजीरावांची भेट घडवून आणली. बाजीरावांनी दत्तक जाण्यास साफ नाकारलं. नानांसमोर बाजीरावांना पेशवे करण्याशिवाय पर्यायच उरला नाही. भाऊंच्या साक्षीने नाना आणि बाजीरावांच्या मध्ये करारमदार झाले. पूर्वीचे सारे विसरून एकमताने राज्यहित लक्षात घेऊन सुव्यवस्थित कारभार चालवायचं ठरलं. मंडळी, आता याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे मनःपूर्वक आभार मानते. उद्या भेटूया पुढच्या भागासह. नमस्कार.